सो हॅलो व्हॉट्सअप जय श्रीराम पब्लिक, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. 11 वाजलेले आहेत आणि मस्त फ्रेश झालेलो आहे, टाकाटक ओके मध्ये. सो नियोजन असं आहे की आज आपण चाललेलो आहे पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या मंदिरात, अर्थातच श्री स्वामीनारायण टेम्पलमध्ये चाललेलो आहे आपण, कात्रज इथे. सो 4-5 दिवस झालं नाही का व्हिडिओ पाहतोय मी तिथल्या मंदिराच्या, की एक नंबर मंदिर आहे, मी कधीच गेलेलो नाही. आणि सगळ्यात मोठं, पुण्यातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे. सो आज वेळ पण आहे, निवांत आहे, राईडला जायला अजून 2-3 दिवस आहेत आपल्याला. त्याच्यामुळे म्हणलं आज घरी बसण्यापेक्षा विजिट देऊन येऊ आपण आणि तुम्हाला पण दाखवूयात हे कसं मंदिर आहे, काय काय तिथं. आता मला पण गेल्यावर कळेल, तुम्हाला पण दाखवेल. स्टे ट्यून बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो उशीर न करता ऑलरेडी 10 वाजता जायचं होतं आपल्याला, पण वाजलेले आहेत 11. काय हरकत नाही, दिवस आहे आज, कारण काय कामं नाही काय नाही. मस्त तिथं वेळ देऊ, मस्त सिनेमॅटिक व्हिडिओ काढू, क्वालिटी ब्लॉग काढू. अजिबात स्किप करू नका, ब्लॉग पूर्ण बघा. सो चला डायरेक्ट तुम्हाला कट टू मंदिरात गेल्यावर दाखवतो. आता नंबर प्लेटचं कसं करायचं? अरे दादा, ते तुला तुझं सगळं मान्य आहे मला, पण विदाऊट टचिंग तो किती किलोमीटर झालं बघ. एवढं लांब कसं चालला, मग खाली नाही कसं उडवायचं? जाऊ दे, जा सावकाश होता. चाल जाऊ. जय बजरंगबली. सो गाईज, भरपूर मोठ्या ट्रॅव्हल नंतर फायनली वी रीच. सो चला मंदिरात आलेलो आहे, तर मंदिर तुम्हाला दाखवतो एकदम सिनेमॅटिकमध्ये. सो गाईज आलेलो आहे स्वामीनारायण मंदिरात. तुम्हाला पण यायचं असेल ना, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पुणे 1 ते 4 अजिबात यायचं नाही, मंदिर बंद असतं. आता वाजलेले आहेत 3:30 वाजलेले आहेत. आपण 1 वाजता आलतो, 1-1:30 वाजता आलतो जवळपास, आणि वॉचमन म्हणला दुपारचं बंद करतो म्हणून, नाही का बंद असतं. आता 3:30 वाजलेले, 2 तास झालं तुमच्यासाठी वाट बघत बसलो आहे. नाही तर मी दुसरं काय असतं ना घरी निघून गेलो असतो, पण ब्लॉग क्वालिटी करायचं आहे त्याच्यामुळं 2 तास वाट बघितली. अजून अर्धा तास आहे, अर्धा तास वाट बघू आणि मग मंदिरात जाऊ. मंदिर बघा तुम्हाला कसं आहे. अजून डिटेलमध्ये ब्लॉग येणार, बघत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट सगळं करून टाका. सो अर्धा तास वाट बघू आणि मग आतमध्ये जाऊ. बरोबर 4 वाजायला 4 मिनटं कमी आहेत आणि मंदिर चालू झालं बघा. टायमाला बरोबर पक्क आहे. मंदिराच्या कॉरिडॉर काय रे, कॉरिडॉर मंदिराच्या आवारात प्रवेश केलेला आहे गाईज. कॉरिडॉर काय तर माहिती ना, कॉरिडॉर असंच काहीतरी आहे. प्रवेश केलेला आहे. समोर बघू शकता लेफ्ट साईडला मंदिराचं दर्शन आहे. नीलकंठ अभिषेक मंडप आहे आणि विनामूल्य बूट हाऊस. अच्छा, म्हणजे शूज काढायचे नाही का? हां, विनामूल्य बूट हाऊस. आता फोकाट बूट भेटते का काय माहिती. मंदिराच्या आवारात प्रवेश केलेला आहे. मंदिरात वातावरण बघून तुम्ही चक्क व्हाल. सो गाईज, मंदिराच्या ह्याच्यात विनामूल्य निशुल्क शूज ठेवायची व्यवस्था आहे पण आहे, आणि फुल सिस्टमॅटिक सगळी. बॅग पिक द्यायची, टोकन देणार लगेच ते आपल्याला. हे हरवलं की बूट गायब. बूट इसरायचा मग. हा ग, तुम्ही मंदिराची वास्तू बघत असाल, पूर्ण परिसर आहे ना, अख्खा परिसर 27 एकरात आहे. 27 एकर किती मोठं झालं विचार करा. आणि माझं शिल्प बघू शकता. हे उभा करायला सिमेंट किंवा लोखंड बिकड नाही वापरलेलं, प्रॉपर दगड आहे आणि लाल दगड आहे. महाराष्ट्रात नाही आहे तर राजस्थानवरून मागवलेला दगड आहे. तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा, दगड पण दाखवतो जवळ. मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ आणि म्हणजे असं एकदम निर्मल्य वाटतंय नाही का, फ्रेश वाटतं एकदम. आणि सीन असं आहे की आज गर्दी पण नाही, ऑफ डे त्याच्यामुळे गर्दी नाही. सॅटर्डे संडे मजबूत गर्दी असते मंदिरात. सो चला वरती जाऊया. वरती फोटोग्राफी अलाउड नाही आहे आय गेस. चला तरी पण हां, इथं खालीच लावलेलं आहे. वरती फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, फोटो शूटिंग काहीच अलाउड नाही आहे. सो जाऊन तरी पाहूया. हे काय समोर डायरेक्ट फोटोग्राफी निश्चित.
सो गाईज व्हिडिओग्राफी अलाउड नाही वरती, तरी बघू गपचूप तुमच्यासाठी काय ना काय तर काढू. सो गाईज गणपती बाप्पाचं मंदिर आहे आतमध्ये. सो गाईज श्री राधाकृष्णांची मूर्ती पण येते. कोणतं तांदूळ आणि डाळ आहेत ना, डाळ तांदूळ साबुदाणा तसल्याचा लहानपणी आपण करायचो बघा प्रोजेक्ट शाळेत सांगायची. गुरु परंपरा अक्षर पुरुषोत्तम महाराज सुखशय्या माझी मूर्ती बघा. मंदिराच्या आतली शिल्प बघा गाईच तुम्ही, म्हणजे आपल्या महाभारत रामायण महाभारतातले जे दृश्य दर्शवले जातात या मंदिरात. कॉरिडॉर बघा कसलं आहे. चल जाऊ मग बाहेर. मंदिराच्या बाहेर आलेलं आहे. सीन असं आहे की मंदिरात तुम्हाला तर माहिती आहे फोटोग्राफी अलाउड नाही आहे. आता मोस्टली मंदिरात असंच झालेलं आहे की फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. पण जेवढं पॉसिबल होईल तुमच्यासाठी मी शूटिंग काढली आतमध्ये. सो त्याच्यासाठी एक लाईक करा. बाहेर आलेलं आहे आता. कॉरिडॉर मला म्हणताच आहे ना, काय म्हणतात तर त्याला कॉरिडॉरच म्हणतात रे. गुगलला सर्च करा. जाऊ दे, परिसर तुम्हाला दाखवतो थांबा. मग असे सांगितलंच मी तुम्हाला की मंदिराच्या प्रत्येक पिलरवर आपल्या महाभारताची आपल्या देवी देवताचे प्रतिमा शिल्प केलेले आहेत. आता समोर बघा गणपती बाप्पाचे शिल्प आहे. त्याच्या शेजारी गुरुभक्त आरुणी नचिकेता तुम्हाला जवळून दाखवतो बघा. भरपूर आहेत. म्हणजे आपल्या महाभारत रामायण आपले जी सांस्कृतिक जुनी परंपरा आहे ते सगळं ह्याच्यावर दर्शवलेलं आहे. समोर बघा मूर्त्या आहेत. मूर्त्यांवर नाव आहेत आणि नाव आहेत प्रत्येक मूर्तीवर. पहिलं इथं आपण आतमध्ये जाऊ. निळकंठेश्वर अभिषेक मंडपम जायचं आतमध्ये. अरे हे वाटतं नाही पलीकडे जायचं आहे. हे बघा सूरदासजी समोर बघू शकता. भक्त कबीर, त्याच्यानंतर भक्त रोहिदास, त्याच्यानंतर महर्षी अष्टावक्रक. म्हणजे आपल्या संस्कृतीत जेवढे महापुरुष होऊन गेले ना, ऑलमोस्ट सगळ्यांचं शिल्प आहे तिथं. आणि विथ खाली नाव लिहिलेलं आहे की म्हणजे आपल्या आत्ताच्या ज्या पिढीला आपली संस्कृती आपला इतिहास कळावा त्याच्यासाठी पूर्ण शिल्प उभारण्यात आलेलं आहे. आणि मी मग असे सांगितलंच, हे उभं करताना कोणत्याच हे नाही, हे उभं करताना आहे ना सिमेंट आणि लोखंडाचा उपयोग नाही केलेला आहे. हे प्रॉपर दगड आहे. आणि हा दगड राजस्थानवरून येतो. राजस्थानचा लाल दगड आहे. त्याच्यात हे शिल्पाचं काम केलेलं आहे. पूर्ण शिल्प आकारले गेलेले आहे तुम्ही बघू शकता. आता एवढ्या उन्हात पण ह्याला हात लावलं ना तरी गार वाटतंय. म्हणजे पावरच आहे तेवढी आहे. शेवटी काय म्हणतात एशियंट इंडिया आहे आपला काही केलं तरी. श्रीराम आणि माता सीता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज. हो गाईज मंदिराच्या गाभाऱ्यातून परत बाहेर आलो. व्हिडिओग्राफी अलाउड नाही त्याच्यामुळे असं लपून काढायला लागतंय तुमच्यासाठी, बाकी काय नाही. बाय द वे तुम्हाला शिल्प जवळून दाखवतात. हे बघा महर्षी वेदव्यास यांचं शिल्प आहे. त्यानंतर शेजारी श्रीमद वल्लभाचार्य यांचं शिल्प आहे. भरपूर आहेत अजून, भरपूर इकडं पण आहे.
आणि मोस्ट इम्पॉर्टंट महाभारताचा नायक श्री अर्जुन यांचं पण शिल्प आहे इथं. मग त्याच्या शेजारी आता भरपूर असतील. युधिष्ठिर यांचं आहे. त्यानंतर भीष्म पितामहा. अरे सगळे मला माहिती आहेत. महाभारत मी लय वेळा बघितलेलं आहे. विदुरजी यांचं आहे. यशोदा माता, श्रीकृष्ण यांच्या आईस आहेत यशोदा माता. म्हणजे ऑलमोस्ट महाभारतातले सर्व हे नंद बाबा. नंतर अजून देवकी, वासुदेव कोण माहिती आहे का? काय आपल्या महाराष्ट्रातले प्रथा आहे ती वासुदेवाचे. हे वासुदेव म्हणजे श्रीकृष्णांचे पिताश्री आहेत. हे वासुदेव दिसलं का बघ, बेड्या फेड्या त्या ज्या जेलमध्ये होती. आणि इथं श्रीकृष्ण आणि राधा श्रीकृष्ण. मंदिर परिसरचा बघितला ना काहीच एक नंबर आहे. आता मी तुम्हाला दिसत नसेल, मागून ऊन आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दिसत नसेल. आता दिसेल तुम्हाला मी, आहे का नाही. मंदिर परिसर एक नंबर आहे. भरपूर मोठा परिसर आहे. आता आपल्याला हे सूर्य खाली जायची वाट बघायची, कारण जर हा सूर्य खाली गेला तरच ह्या समोरच्या सिनेमॅटिक व्हिडिओ आपल्या येणार आहे. सो तोपर्यंत आपण वाट बघूयात. सो गाईज, मग धरून चाललं होतं ना कॉरिडॉर. ते कॉरिडॉर असतं. ते कॉरिडॉर म्हणजे परिसर, शेजारचा परिसर किंवा मोकळी जागा, त्याला म्हणतात कॉरिडॉर. मग अशी माझ्या डोक्यात येत नव्हतं, पण भाऊ डोक्यात आलं लगेच तुम्हाला सांगितलं ना. मंदिर कसं वाटतंय कमेंट करून सांगा फक्त मला. आम्ही का बसले असं तुम्हाला विचार पडला असेल. आम्ही बसलोय कारण बसूशी वाटलं. आता थोड्या वेळाने आम्ही उभा पण राहणार, कारण आम्हाला उभं राहूशी वाटलं. बाय द वे, तुम्हाला जी माहिती दिली मी इथल्या लोकल जणांना विचारलं नाही का, आम्ही लोकल पब्लिकला काय कसं काय, त्यांनी आम्हाला जी माहिती दिली ती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केली. माहिती कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. असं समजू नका ब्लॉग संपला. ब्लॉग लय मोठा आहे. आम्ही लाईट चालू व्हायची वाट बघतोय, कारण आम्हाला आता लाईटीत पण बघायचं आहे मंदिर. आता वाजलेले आहेत 5. 6ला काहीतरी लाईट चालू होईल. सूर्य जेव्हा खाली जाईल, सूर्यदेव खाली गेले की मग लगेच लाईट चालू. मग तर एक नंबर क्लायमेट होणार आहे आणि एक नंबर वातावरण होणार आहे. सो स्टे ट्यून, बघत राहा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका.
सो गाईज या घोर कलियुगमध्ये ना पोरांना आईसाठी वेळ नसतो, पोरांना पोरींसाठी वेळ असतो फक्त. हे बघा पोरी घेऊन येतात, ऑलमोस्ट सगळे कपलं घेऊन येतात आणि त्यात आपला मराठी पठ्ठ्या आईला घेऊन आलेला आहे. नुसतं घेऊनच नाही आलेला आहे तर आवडीने आईचे फोटो काढतोय मंदिरापुढं. हेच खरं पोरगं म्हणायचं नाही का. त्या आईला ह्याच्यापेक्षा जास्त दुसरं काय नाही पाहिजे. नाही तर बाकीची उपट सुंबी घे पोरी घे इकडं घे पोरी संडे. आईचं मला कुठं म्हणली, मम्मीचं कुठं म्हणली चल इकडं जायचंय तिकडं जायचंय, नाही काय मला बाहेर जायचंय, मला काम आहे, मला दुनियादारी आहे आणि बाहेर येऊन पोरींसोबत हिंडा यांना वेळ आहे. आणि आई काय म्हणली तर नको म्हणतात कामधंदे. हे असं आहे. त्यामुळं भाऊ आयुष्यात काही पण करा, 100 चुका करा, पण आईचा शब्द कधीच पाडू नका, आईचा शब्द कधीच टाळू नका तुम्ही. आई म्हणाल तेच खरं, मग ते चुकीचं जरी असलं पण आईने सांगितलंय भाऊ झालंच पाहिजे ते काम. आता मी बघा बरं केसा श्रावण बागे मम्मीसोबत भाऊ राशन पिशन नाही मॉलला फिरलं जातो, पोरींकडं नाही जात, तर मम्मी म्हणली ना चल की लगेच जातो. ऐका, एकनिष्ठ व्हा, आईचं ऐका. एक वेळ देवाचं नाही ऐकलं तरी चालेल पण आईचं ऐका. गाईज ह्या अख्ख्या मंदिरात, ह्या अख्ख्या परिसरात एकच माणूस फक्त एकनिष्ठ काम करतोय, ते म्हणजे वॉचमन. हे वॉचमन इतका हे आहे ना, ते वरून खाली आत्ता इथं बसले ना आम्ही, त्यांनी 10 चक्रा मारल्या असतील खालीवर की फोटो काढू नका फोटो काढू नका. आपल्याला नाही पण तिथं जे थांबतात ना लोक, ते फोटो काढा इथं थांबले ना, तो बाबा वरून इथं येतो खाली आणि वर कोण फोटो काढत असेल ना खालून वर जातो. लईच बाबा ॲक्टिव्ह वॉचमन येतो. आता तुम्ही थांबा, तुम्हाला एक डेमध्ये येतो बघा. आता तो खाली येणार परत. आला भाऊ ड्युटी करा आला त्याची. चला जायचंय का आपले बुटाड पादत्राणे घेऊयात आपले. सो गाईज मंदिर कसं वाटलं कमेंट करून सांगा. जायची वेळ झालेली आहे आपली आता. सो गाईज घेऊयात आपले शूज आणि जाऊया. हे आहे का आपलंच आहे का? हां आपलंच आहे. दादा देऊन टाका आमचे शूज. मंदिर कसं वाटलं गाईज कमेंट करून सांगा. मंदिराला बाय बाय करूयात आणि जाऊयात आपल्या पुढच्या जर्नीला. पुढची जर्नी तुम्हाला तर माहितीच आहे कुठली, आपल्या घरची. हो गाईज मंदिराची पुरेपूर माहिती देण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि व्हायरल करून टाकला. तुमच्या भावाची व्हिडिओ व्हायरल करून टाका. एवढ्या गर्दीत पण तुमचा भाऊ पहिल्यांदा बोलतोय, लाजत नाही अजिबात. एवढे लोक माझ्या तोंडाकडे बघतात तरी पण मी बोलतोय. तुमच्यासाठी, केवळ तुमच्यासाठी चालू आहे सगळं. सो अजिबात लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळं करून टाका. आता तुम्हाला ॲक्टिव्हिटी पण येतं, बारक्या पोरांची ॲक्टिव्हिटी पण आहे, ती पण दाखवतो चला. तर लहान मुलांना खेळायसाठी
ॲक्टिव्हिटीज पण आहेत, हे बघू शकता समोर. अरे लहान पोरांचे ते डंप्या काय करतोय पण हा का आपल्याला घेतील का? आपल्याला नाही घ्यायची. आहे तर एक मासाड्यावर किती रुपये तिकीट आहे बघायचं का? मासाड्यावर 80 रुपये मासाड्यावर तिकीट आहे. सो काय तर रेट्स पण आहेत तुम्ही बघा. बुल राईड 80 रुपये, बोटिंग 80 रुपये, किड्स बाउन्स 80 रुपये, नॉकआउट 50 रुपये, टेम्पोलाईन 50 आणि किड्स कार 50 असे तिकीट्स आहेत. काय काय जरा बघू. हा हे जम्पिंग जंपक आहे इथं बारक्या पोरांसाठी. बाकी बुल राईड चालू नाही वाटतं का? कोणी घेतली नाही. बसायचं आहे का? ह्याच्यात बसं नाही तर बारक्या पोरांना खेळायला मस्त आहे इथं सगळं. सो गाईज आलो आहे 2 व्हीलर पार्किंगला आणि मंदिराचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकून देतो. कुठं काय मंदिराची वेळ काय. कात्रजपासून 4 किलोमीटर अंतरावर नरे आंबेगाव गावात वारजेचा ब्रिज आहे. कोणता ब्रिज आहे रे? नवले ब्रिजपासून जवळच आहे, 2 मिनटाच्या अंतरावे. मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ॲड्रेस वगैरे टाकून देतो. पुण्यात राहून पण या मंदिराला व्हिजिट दिली नसेल तर एकदा 100% व्हिजिट द्या. 1 नंबर मंदिर आहे, म्हणजे मंत्रमुग्ध होऊन जाताल तुम्ही. सो चला जाऊ. चला गाडी तर काढलेलीच आहे आपली. आता घराकडे प्रस्थान करूया आपण. हां चला. पार्किंगची वगैरे प्रशस्त सोय, निशुल्क पार्किंग आहे त्यातल्या त्यात. पार्किंगला पैसे म्हणा एवढी मारायची. अरे भाऊ एक नंबर होणार आहे. ब्लॉक क्वालिटी निशुल्क पार्किंग आहे आणि स्नॅक्स सेंटरची पण सोय आहे. तर स्नॅक्स वगैरे सँडविचेस वगैरे काय तुम्हाला सगळी सोय आहे म्हणजे मंदिरात. टेन्शनच नाही कसलं काय. आणि मंदिराचं शेवटचं एक दर्शन घेऊन टाका आणि व्हिडिओ लाईक करून टाका, कमेंट करून टाका, शेअर करून टाका आणि मेन सबस्क्राईब हे तर पहिलं करा. मंदिराचा परिसर लय मोठा आहे. काही 27 एकर चेष्टा आहे का? सो चला आलेलो आहे रोडला आणि आता जातो घरी.